नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षद्वीप अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत. बाळांनो, काल 15 मार्चला एक कमीत कमी 20 ते 25 जिल्ह्यांचे पेपर झाले, 25 प्लस जिल्ह्यांचे. आणि आता काही जिल्ह्यांचे पेपर हे येणाऱ्या दिवसामध्ये होणार आहे, काहीच दिवसामध्ये. जर तसंच बघितलं ना, आजची एक बिग अपडेट म्हणता येईल. ती अपडेट अशी आहे ना, की 22 मार्चला येणाऱ्या पुणे जिल्ह्याचा हा पेपर आहे. आणि मुलांना शॉक झाला बसलेला आहे, की एवढ्या लवकर कसं काय पेपर आला? कारण का बाळांनो, जर एकदा स्पर्धा चालू झाली किंवा जर एखाद्या वेळेस जर तुमचं ग्राउंड समाप्त झालेलं आहे, सर्व गोष्टी आहेत, त्यांना लवकर जॉइनिंग करायचं आहे. त्याच्यामुळं 22 मार्चला तुमचा हा पेपर होणार आहे. पण तुम्ही जेवढे अभ्यास केलेला आहे, तुम्ही ग्राउंड चांगल्या पद्धतीने क्वालिफाय झालेले आहे. भरपूर मुलांनी जीवाचं एक रान करून, रक्ताचं पाणी करून आज ग्राउंड क्वालिफाय झाले. बाळांनो, काहीच टेन्शन नका घेऊ. तुम्ही तुमच्या जी मेहनत केलेली आहे, पूर्ण 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षामध्ये जी प्रॉपर मेहनत केली आहे ना, त्या मेहनतीला तुम्हाला 100% हमखास फळ भेटणार आहे. फक्त तुम्ही घाबरून जाऊ नका आणि असं नका म्हणू, की खूपच कमी दिवसामध्ये आला, आता काय करायचं काय नाही. जे तुम्ही केलेलं आहे ना, जो अभ्यास केलेला आहे ना, त्या अभ्यासाला फक्त रिव्हिजन द्या प्रॉपर. 5-6 दिवसामध्ये चालू घडामोडी, मराठी व्याकरण या 2 गोष्टीवर चांगला फोकस करा आणि याचे मार्क प्लस करण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यासाठीच मी आजचं जे लेक्चर घेतोय ना, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाला जे काही विचारलेले प्रश्न आहे, 100 प्रश्नाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण त्या लेक्चरमध्ये आज मी फक्त गणित आणि बुद्धिमत्तावर जे काही प्रश्न विचारलेले असतील, त्या प्रश्नाचं आपल्याला सोल्युशन बघायचं. ओके, बघा, कालचाच हा पेपर आहे. काही मुलांना हा पेपर सोपा गेला असेल, काही मुलांना थोडाफार अवघड गेला असेल, तरी काही टेन्शन नका घेऊ. 100% तुमचं काम होणार म्हणजे होणार. पहिला क्वेश्चन हा घातांक या टॉपिकवर होता आणि क्वेश्चन पेपर मिक्स होते. त्याच्यामुळे क्वेश्चन पण चांगले आहेत. याच्यातले चालू घडामोडीचे काही क्वेश्चन हे रिपीट होऊ शकतात. व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. एक एक क्वेश्चन महत्वाचा असतो. तोच क्वेश्चन परीक्षेला देखील विचारला जाऊ शकतो. बघा, 4चा चौथा घात आहे. 4चा कितवा घात आहे? चौथा घात गुणिले 5चा एक्स घात बरोबर हा 80चा वर्ग आहे. 80चा काय आहे? हा वर्ग आहे, बरोबर. याची ना फोड करायची. त्याची फोड करा. मी 80ची फोड करतो 16 × 85. 16 × 85 बरोबर. 80ची फोड केली. मग वर्ग आहे तर याला पण वर्ग द्यायचा, याला पण वर्ग द्यायचा आणि याला पण वर्ग द्यायचा. ओके, बघा आता. त्यानंतर जर मी बघितलं, ह्या 16 हा कोणत्या तरी संख्येचा वर्ग आहे, हा 4चा वर्ग आहे आणि त्याच्याबद्दल पुढचे 4 गुणिले हा 5चा दुसरा बरोबर हा 4चा चौथा गुणिले 5चा एक्स घात. जर आता बघितलं, बेधोनी 4 झाला, हा पण 4चा चौथा गुणिले हा 5चा दुसरा आणि हा 4चा चौथा गुणिले हा 5चा कितवा आहे? एक्स आहे. जर आता बघितलं तर हा गुणिले जो आहे ना, तो भागिले जाणार आहे. मग जागेवर हा 4चा चौथा आणि 4चा चौथा हा कट. मग नियम काय सांगतो? जर 5चा एक्स घात आहे आणि बरोबर 5चा 2 घात आहे. नियम आहे घातांक या टॉपिक मध्ये, जर इक्वल मध्ये दोघांचा पाया हा सारखा असेल तर त्यांचा घात देखील सारखा असतो. याचाच अर्थ एक्स बरोबर किती असेल? उत्तर 2 असेल. योग्य पर्याय नंबर किती बरोबर आहे? बघा, 3 नंबर. समजला? अत्यंत खूप महत्वाचा आहे. ओके, चला, समजला. जायचं पुढे. घातांक वरचा क्वेश्चन होता, बढिया क्वेश्चन आहे. 3 नंबरचा क्वेश्चन बघा. एका वर्गातील 30 मुलांचे सरासरी वय 15 वर्ष आहे. वर्गाच्या वर्ग शिक्षकास सरासरी वयात 1.5 वर्षाची वाढ होते, तर शिक्षकाचे वय किती? सरासरी या टॉपिक वरचा क्वेश्चन. पहिल्यांदा 30 मुलांचे सरासरी वय दिलेले आहे 15 वर्ष.
मग 30 मुलांच्या वयाची बेरीज किती होईल? तर त्यांच्या गुणाकार एवढी. 15 त्रिक 45, 450 वर्षे. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा. आता शिक्षक आले. सुरुवातीला मुले होते 30. शिक्षक आल्याच्या बाद एकूण संख्या किती झाली? 31. आणि सरासरी 1.5 वर्षांनी वाढ झाली. सुरुवातीची 15 होती, आता 1.5 वाढ झाली. म्हणजे 15 16.5 होईल. किती होईल? 16.5 ही झाली नवीन सरासरी. आता 31 विद्यार्थ्यांसहित त्यांची बेरीज किती होती बघा. गुणाकार करा, सोपा. जर मी गुणाकार केला 16.5 गुणिले 31. ओके. हा 5, 5 ला 5, 6 ला 6, 1 ला 1, 3 5 15, 18, 19, 1 गेला, 3 1 3 आणि 1 4. हे 5 6 5 11, 1 9 10 11, आजच्या गेला 1, 4 आणि 1 किती? 5. हे आले 511.5. आता 511.5 वर्षे वर्ग शिक्षकासहित आहेत. तर मला वर्ग शिक्षकाचं विचारलंय. 511 मधून 450 वजा करा. हे 511.5 मधून 450 वजा पॉइंटला 0.5, 1 मधून 0 1, इथला 1, इथं 11तून 5 गेले 6. वर्ग शिक्षकाचं वय असेल 61.5 वर्ष. किती वर्ष असेल? 61.5 वर्ष. समजलं? आपण देखील IMP क्वेश्चन आहे. चलो पुढे बघा. पुढचा क्वेश्चन. एका डोंगरावर काही मेंढ्या व मेंढपाळ आहेत. एका डोंगरामध्ये काही मेंढ्या आणि मेंढपाळ म्हणजे त्यांना सांभाळणारे काही मेंढपाळ आहेत. मेंढ्या व मेंढपाळ यांच्या पायांची संख्या 98 आहे. या दोघांना, मेंढ्याला पाय 4 असतात आणि मेंढपाळ म्हणजे माणसाला पाय 2 असतात. त्यांच्या पायाची संख्या किती आहे? पायाची संख्या 98 आहे. आणि डोक्याची संख्या जर बघितली, डोक्याची संख्या 26 आहे. तर त्यांनी विचारले अनुक्रमे मेंढ्या व मेंढपाळ किती? हा क्वेश्चन बाय ऑप्शनली लवकर सॉल्व्ह होता. मी समजा मेंढ्या धरल्या 24. मेंढ्या किती धरल्या? 24. ओके. 24 मेंढ्याला पाय 4, 24 चौक 96. आणि मेंढपाळ धरले 2, 2 गुणिले 2 4. पायांची संख्या किती झाली रे भाऊ? 100. पण पायाची संख्या किती दिली? 98. म्हणून पहिला पर्याय हा चुकीचा. दुसरा घेतला मी, मेंढ्या घेतल्या 20. त्या मेंढ्याला पाया असतात 4, 20 गुणिले 4 हे झाले 80. आणि हे 6 घेतले मेंढपाळ म्हणजे माणसाला पाया असतात 2. 6 गुणिले जर मी 2 केले तर 6 दोन्ही 12, तर हे झाले 92. मग पर्याय नंबर 2 येईल का? नाही येणार, तो पण कट. हा 23 आहे. 23 चौक किती रे? 92. आणि हा 3 दोन्ही किती? 6. 92 अधिक 6. त्यांच्या पायांची संख्या किती झाली? 98. झाली का नाही भाऊ? 98 झाली. म्हणून पर्याय नंबर किती योग्य असेल? तर पर्याय नंबर 3 हा योग्य असेल. समजला? चलो पुढे बघा. आता बुद्धिमत्ताचा क्वेश्चन आहे पुढचा. एका सांकेतिक भाषेत नाईस बुक हा शब्द 1 2 3 4 5 6 6 7 असा लिहिला. दुसऱ्या सांकेतिक भाषेत मोबाईल एरिया 0 1 2 3 4 5 5 6 7 असा लिहिला. तर पहिल्या सांकेतिक भाषेतील CBI, पहिल्या सांकेतिक भाषेतील CBI दुसऱ्या सांकेतिक भाषेत कसा लिहिला जाईल? ओके. पहिल्या सांकेतिक भाषेत म्हणजे हा शब्द CBI ला कोणकोणते अंक वापरले ते बघा. C ला कोणता अंक आहे? 3 नंबर बघा. 3 ला काय आहे रे? 3 आहे. B ला कोणता अंक आहे पहा? 5 नंबरला 5 1 2 3 5 आहे.
आणि आईला कोणता अंक आहे? आय हा 2 नंबरला आहे, आईला 2. हा पहिला झाला. याच दुसऱ्या सांकेतिक भाषेत कसे लिहिले जाईल? मग 3 हा दुसऱ्या सांकेतिक भाषेत कसा लिहिला जातो बघा. 3 ला काय घेतलं रे? 4 नंबरचा बघा बरं. आय आहे आय. हा आय. 5 ला काय घेतला बघा, इथं 5 डबल आहे. 5 डबल सोडला, ई घेतला ई. काय घेतलाय? ई. 2 ला कोणता घेतला बघा? 2. 2 हा 3 नंबरला आहे, तर बी घेतलाय. याचा अर्थ पहिल्या सांकेतिक भाषेतील सीबीआय दुसऱ्या सांकेतिक भाषेत आय ई बी असा लिहिला गेला आहे. याचं पण पर्याय नंबर किती बरोबर आहे? 1 बरोबर. समजलं? चलो पुढचा क्वेश्चन बघू आता. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? त्या आकृतीमध्ये तुम्हाला विचारलंय त्रिकोणाची संख्या किती? सेम टाईपचे क्वेश्चन घेतलेला आहे आपल्या बॅच मध्ये. बुद्धिमत्ताचे ज्यावेळेस आपण लेक्चर घेतले त्याच्यामध्ये शिकवलाय. बऱ्यापैकी क्वेश्चन हे रिपीट झालेत. मी पूर्ण असं नाही सांगणार की हाच क्वेश्चन आलाय. हो, अशा टाईपचे क्वेश्चन हे विचारले गेलते आणि याच्या आधी पण मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं होतं, जर गणित आणि बुद्धिमत्ताचा जर अभ्यास करायचा असेल, आपली एकदा बॅच करावी लागते आणि एकदा जर बॅच केली त्याच्यानंतर PYQ जर केले ना, तर गणित आणि बुद्धिमत्ताचा तुमचा कोणत्याच प्रश्नाचा मार्क जाणार नाही. ओके, आता त्रिकोण सांगितले, आकडे टाकून घ्या. 1 2 3 4 5 आणि इथं 2. काय करायचं? हा पहिल्यांदा यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 आणि हे वरचे जे 2 आहेत ते 2 एकदा घ्या. ओके, संपले. पहा, 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 2 किती? 17. योग्य पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. चलो पुढे. पुढचा क्वेश्चन बघा. 1 8 27 64. 1 हा 1 चा घन 1, त्यानंतर 2 चा घन 8, त्यानंतर 3 चा घन 27, 4 चा घन 64, तसाच असेल 5 चा घन 125. याचं उत्तर असेल पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. ओके, चलो पुढे बघा. 11 नंबरचा क्वेश्चन. राम व श्याम यांना मिळालेल्या गुणांचे गुणोत्तर 7:3 असे आहे, तर त्यांच्या गुणामधील फरक 16 आहे, तर त्यांच्या गुणांची बेरीज किती? हा एक राम आहे आणि दुसरा हा श्याम आहे. जे त्यांना गुण मिळालेत ना, त्या गुणांची सरासरी 7:3 आहे. किती आहे? 7:3. गुणांची सरासरी 7:3 आहे आणि त्यांच्या गुणामधील फरक 16 आहे. फरक. मग काय करायचं? 7 आणि 3 या दोघांमधला फरक घ्यायचा. 7 आणि 3 दोघांमधला फरक 16. 16 बरोबर 4. 7 आणि 3 मधला फरक किती? 4. 4 बरोबर फरक किती आहे? 16 आहे. तर त्यांनी विचारलंय त्या गुणांची बेरीज किती? बेरीज म्हटलं ना, गुणोत्तराची बेरीज करायची. 7 आणि 3 किती? 10. 4 ला 16 तर 10 ला किती? संपला विषय. तिरकस करा. 16 गुणिले 10 भागिले 4. 4 1 4 4 4 16 4 10 40. त्यांच्या गुणांची बेरीज 40 असेल. किती असेल? 40. योग्य पर्यायाचा 1 नंबर बरोबर आहे. ओके, समजलं? चलो पुढे बघा. एक हापूस आंबा 50 रुपये दराने राम भाऊने, म्हणजे एका हापूस आंब्याची किंमत 50 रुपये, राम भाऊने 4.5 डझन आंब्याची पेटी. मला सांगा 4.5 डझन म्हणजे किती आंबे? एका डझन मध्ये 12 आंबे, 2 डझन 24, 3 डझन 36, 4 डझन 48 आणि अर्धा डझनचे 6. 48 अधिक 6 जर मी केले तर रामभाऊने टोटल 54 आंबे घेतले. किती आंबे घेतले? पूर्ण किती आंबे घेतले? 54 आंबे. आणि एका आंब्याची किंमत 50 रुपये होती.
म्हणजे त्याला ते आंबे किंवा त्याची खरेदी किंमत किती झाली बघा, 54 गुणिले 50. एक आंबा 50 रुपयाला होता. तर असे 54 आंबे घेतले त्यांनी, कन्वर्ट केलं 4.5 डझनचं. हा शून्यला शून्य, 5 4 20, 2 गेले, 5 5 25 आणि 2 27. 2700 रुपयाला ते आंबे घेतले. त्यानंतर ती पेटी 3000 रुपयाला विकली. म्हणजे खरेदी होती 2700 रुपये आणि विक्री किंमत आहे 3000 रुपये. मग नफा झाला का तोटा झाला रे भाऊ? नफा झाला. 2700 रुपयाची वस्तू 3000 रुपयाला विकली तर नफा होतो. मग नफा किती रुपये होईल? सोपं आहे ना. 3000तून 2700 रुपये वजा करा. 3000तून 2700 रुपये वजा केले, हा 300 रुपयाचा नफा झाला. हा नफा नेहमी कशावर होतो? खरेदी किमतीवर. खरेदी किंमत आहे 2700 वर 300 रुपयाचा नफा, शेकडा विचारलाय म्हणून गुणिले 100. 2 शून्य कट, 2 शून्य कट, 3 9 27, 9 1 9, परत 1 उरला, 9 1 9.10, परत 9 1 9, 11.11% नफा झाला. नफा. आणि ऑप्शन इथं पहिला तोटा दिलाय म्हणून हा चुकीचा आहे. पर्याय नंबर योग्य 3 बरोबर आहे. समजला? हे छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहे ना, त्या प्रॉपर सॉल्व्ह कराव्या लागतात. या स्लिमॅस्टिकचा विषय. आपलं उत्तर 11.11 आलं की आपण पहिल्याला गोल मारतो आणि पुढे निघून जातो. काही गडबड करायची नाहीये. प्रॉपर क्वेश्चन वाचायचा आणि शेवटपर्यंत वाचण्याची सवय लावा. ओके, चलो पुढे बघू. बघा पुढचा. पी वजा क्यू 7, पी क्यू 170, तर पी अधिक काय? सोपं लॉजिक आहे, लागलं पाहिजे. मी पी घेतला, समजा पी घेतला 17 आणि क्यू घेतला 10. या दोघांची वजाबाकी पी वजा क्यू, 17 वजा 10, वजाबाकी 7 आली. ओके, मग गुणाकार येतोय का बघा. पी गुणिले क्यू या दोघांचा गुणाकार किती आला पाहिजे? 170 येतो ना भाऊ. 17 गुणिले 10 170. त्यांनी काय विचारलंय? पी अधिक क्यू ची बेरीज किती? मग 17 अधिक 10 या दोघांची बेरीज असेल 27. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. समजला? चलो पुढचा क्वेश्चन बघू. बघा, 9,756.17 या संख्येतील 9 नंतरचा 7. आता 9 नंतरचा 7 हा आहे आणि ही पूर्ण संख्या आहे. या 7ची स्थानिक किंमत किती झाली? 700, कारण का 2 अंक आहे. व 1 नंतरचा 7, 1 नंतरचा 7 हा आहे पॉइंट मध्ये. पॉइंटच्या अंकांची स्थानिक किंमत कशी काढायची? हा 0 देऊन पॉइंट, हा 7 लिहून घ्यायचा. याच्या इकडे 1 अंक आहे म्हणून इथे 1 0 द्यायचा. तर यांच्या स्थानिक किमतीतील फरक किती? पॉइंट द्या आणि उत्तर काढा. इथला 1, इथं 10तून 7 गेले 3, इथं राहिले 9 पॉइंट, इथं 9 9 9. उत्तर असेल 693.13, सॉरी 699.93. पर्याय नंबर किती योग्य असेल? 2 योग्य. सॉरी 2 नाही, हा 3 दिले पा. पर्याय नंबर 1 योग्य असेल. 1. 93 उत्तर आहे आपलं, 3 नाही. चलो पुढे बघू. 4 5 6 5 4 2 या संख्येस 8 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल? 8ची कसोटी माहिती पाहिजे. 8ची कसोटी काय आहे की दिलेल्या संख्येतील शेवटच्या 3 अंकाला जर 8 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येस 8 ने निशेष भाग जातो. आता मी समजा इथं स्टारच्या ठिकाणी 3 अंक टाकला तर शेवटचे 3 अंक काय झाले हे बघा बरं.
532 झाले, बरोबर ना? त्याला 8ने भाग जातो का रे? जातो का बघा? 8 स 48 उरले किती? 53 मधून 48 गेले 52. 52 हा 8च्या पाड्यात येत नाही, म्हणून या पूर्ण संख्येस 8ने भाग जाणार नाही. पहिला कट. दुसरा 6 घेतला मी, 6. शेवटचे 3 अंक काय झाले रे? 562 भागिले 8. 8ने बघायचा, 8चे कसे होते? 8 7 56. अरे बाकी 2 उरते, पूर्ण भाग जात नाही, म्हणून 2 पण कट झाला. तिसरा घेतलाय मी, 1 टाकला इथे, 1 संख्या भेटली 512 भागिले 8. 8 स 48. 51 मधून 48 गेले 3. 8 चौक 32 पूर्ण भाग गेला, म्हणून पर्याय नंबर 3 हा बरोबर आहे. जर तुम्ही स्टारच्या ठिकाणी 1 हा अंक टाकला तर त्या संख्येस 8ने निशेष भाग जातो. समजलं? चलो पुढे बघा. खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यावर मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? IMP क्वेश्चन आहे. परत कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये हा विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. काहीच नाही, उत्तर काढायचं भाऊ. 3/5 ला भाग दे, भाग जात नाही, शून्य घेऊन 0.30 झाले, 5/36. याचं उत्तर 6 आलं. 4/6 ला भाग दे, 0.40 झाले, 6/36, 6/36, 0.66. याला भाग दे, 0.50 झाले, 7/7 49, 1 उरला, 7/1 7. ओके, परत याला भाग दे भाऊ, हा 0 घेऊन 0.30 झाले, 30 ला 2 ने भाग दिला, सॉरी इथं बघा, 3/2 ला म्हणजे बे 1 बे, हे किती असेल? 1.5 असेल ना. 3 निम्मे 1.5. 8 ला भाग दे, इथं 0.80 झाले, 9 72, परत 9 72. कोणत्या क्रमाने लावायचा आहे? चढत्या. मग सर्वात लहान आधी घ्यायचा, सर्वात लहान आधी घ्यायचा आहे. लहान कोणतं येईल बघ याच्यात? हा 6 म्हणजे हा 60 आहे, 66 आहे, 71, 1.5, 0.88. लहान झाला, सर्वात लहान 3.5. 60 नंतर 66. 66 म्हणजे 4/6. 66 नंतर कोणता असेल? 71 असेल, 71 हे 5/7. 71 नंतर 88 असेल, 8/9. आणि सर्वात मोठा कोणता असेल? तर 3/2. तर हा चढता क्रम लावला. चढता क्रम म्हणजे लहान्यापासून मोठ्याकडे. तर मध्यभागी कोणता असेल? तर 5/7 हा मध्यभागी असेल. याचे योग्य पर्याय नंबर किती बरोबर असेल? 2 बरोबर. समजला? पुढे बघा. एका घड्याळाची किंमत 1800 रुपये आहे, त्यावर प्रथम 20% वाढ केली. पहिल्यांदा किंमत 1800 रुपये आहे, प्रथम 20% वाढ केली, म्हणजे 20% वाढ म्हणजे 100वर 20% वाढ म्हणजे 120. व वाढवलेली किंमत नंतर 10% ने कमी केली. 10% कमी म्हणजे 100वर 10 रुपये कमी केले, ते आले 90 रुपये. तर किंमत भेटेल बघा, 1 2 1 2 1 2 1 2 झाले. भाग देऊ आता. 12 9 108 गुणिले 18. 18 8 144. हातचे गेले किती? हातचे गेले 14. 0 14 ला 4 1 गेला, 18 1 18, 19. त्याची किंमत असेल 1944 रुपये. समजलं आता? IMP प्रश्न होता, सेकडेवारी या टॉपिक वरचा महत्वाचा होता. चलो पुढे बघा. खालीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या नाही? मूळ संख्या नाही. 13 मूळ संख्या आहे, 51 ही मूळ संख्या नाही, म्हणजे तुमचं योग्य पर्याय नंबर 2 बरोबर आहे. किती बरोबर आहे? 2.
कारण का 51ला 3ने पण भाग जातो आणि 17ने पण भाग जातो, म्हणून 51 ही मूळ संख्या नाही. पुढे, सचिनने उद्योगासाठी बँकेकडून 6,000 रुपये कर्ज घेतले, 60,000 रुपये कर्ज घेतले. 4 वर्षानंतर त्याने 80,400 रुपये बँकेला देऊन तो कर्जमुक्त झाला, तर बँकेचा व्याजदर किती? बघा आता, सोपा प्रश्न आहे. सरळ व्याजाचा माहिती असेल पा, सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता त्यांनी ना 60,000 रुपये घेतले, 4 वर्षानंतर 80,400 रुपये दिले, म्हणजे व्याज आणि मुद्दल धरून दिले. व्याज आणि मुद्दल धरून म्हणजे त्यांनी रास दिली, रास, मुद्दल अधिक व्याज. रास दिली 80,400 रुपये, मुद्दल होतं 60,000 रुपये. व्याज किती रुपये दिलं तर वजाबाकी करा. 80,400 मधून 60,000 रुपये वजा करा. व्याज किती असेल तर 20,400 रुपये व्याज असेल. किमती टाका. सरळ व्याज 20,400, मुद्दल 60,000 रुपये, व्याजाचा दर माहिती नाही, कालावधी 4 वर्षे, भागिले 100. झालं. जो भागिले आहे तो गुणिले, जो गुणिले आहे तो भागिले. 20,400 गुणिले 100 भागिले 60,000 गुणिले 4 बरोबर दर 1 2 3 4, 1 2 3 4. चलो भाग द्या. साइन दोन्ही 12, साइन त्रिक 18, 2 उरले, साइन चौक 24, 4 1 4, 4 8 32, 2 उरले, भाग जात नाही, पॉइंट 0, 4 5 20. व्याजाचा दर 8.5% असेल. किती टक्के असेल? 8.5%. समजलं? चलो असो, पुढे बघा. प्राजक्ता तिच्या बरोबर असलेल्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणते की प्राजक्ता 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 तिच्या सोबत जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीची ओळख करून देताना म्हणते की याचा मामा म्हणजे तिची कोणीतरी आई असेल आणि या आईचा कोणीतरी भाऊ असेल, म्हणजे हा मामा. याचा मामा माझ्या मामाला, म्हणजे हिच्या मामाला, हिची पण आई हिच्या मामाला मामाच म्हणतो. तर किती सोपं आहे. म्हणजे हे दोघं ना, हे दोघं बहीण भाऊ आहे, आणि जे बोलताय मामाबद्दल हा त्यांच्या आईचा भाऊ आहे, म्हणजे तो मामा झाला. म्हणजे ह्या दोन व्यक्ती काय आहेत तर बहीण भाऊ आहेत. ओके. चलो, परवा गुरुवार आहे, उद्या 4. मी सांगितलं याच्या आधी पण आपल्या बॅच मध्ये शिकवलंय. इथं आज हा शब्द लिहायचा, उद्या, परवा, आणि इथं काल, आणि हा कालचा एक परवा असतो. मी एक शॉर्टकट सांगितला होता. होता म्हटलं ना, होता म्हटलं तर हा परवा, आणि आहे म्हटलं तर हा परवा घ्यायचा. ओके. त्यांनी काय सांगितले, परवा गुरुवार आहे, म्हणजे इथं परवा गुरुवार आहे, म्हणजे उद्या कोणता वार असला पाहिजे, बुधवार होता, आणि आज कोणता वार असेल, मंगळवार. उद्या 4 तारीख आहे, उद्या 4 आहे, तर आज किती तारीख आहे, 3 तारीख आहे. पुढच्या मंगळवारी किती, कोणताही वार हा तोच. आज मंगळवार आहे आणि या मंगळवारी 3 तारीख आहे, आणि याच्यानंतर पुढचा मंगळवार हा 7 दिवसांनी येणार आहे. 3 मध्ये 7 ऍड केले, पुढच्या मंगळवारी 10 तारीख असेल. किती तारीख असेल, 10 तारीख. समजला? अनालिसिस समजतंय ना सर्वांना? जे विद्यार्थी नवीन वगैरे असतील त्यांनी आपलं जे ऍप आहे त्याला सबस्क्राईबर करून घ्या, आणि जे तुमचे मित्र वगैरे असतील कोणी, त्यांना पण शेअर करा,
कारण काही फ्री मध्ये माहिती देतोय आणि समजत असेल तर नक्की ह्या जी मेहनत आहे तिला कमेंट टाकत चला, कारण का तुम्ही ज्या कमेंट टाकणार आहे ना तिच्यामुळे माझा आणखी जोश येऊन आणखी चांगल्या प्रकारे मी काम करू शकतो. असो, संध्याकाळी 6 वाजता ग्रंथालयात वाचत बसले असताना माझ्या डाव्या बाजूच्या भिंतीतील खिडकीतून प्रकाश आत येत होता. जर ग्रंथालयाचे मुख्य प्रवेशद्वार पूर्वेला असेल तर वाचताना माझे तोंड कोणत्या दिशेला असेल? बघा, सोपं आहे. मला सांगा, संध्याकाळच्या वेळेस सूर्यप्रकाश हा पश्चिमेकडून येतो. कुठून येतो? पश्चिमेकडून, या दिशेतून. बरोबर. आता हा माझ्या डाव्या खिडकीतून येतो, याचा अर्थ ना मी हा व्यक्ती इथं बसलेलो आहे आणि माझा चेहरा ना इकडं वरच्या दिशेला पाहिजे, उत्तर दिशेला. त्यावेळेस त्यावेळेस त्याचा जो प्रकाश आहे, सूर्यप्रकाश आहे ना, तर माझ्या डाव्या हाताला पडेल. कोणत्या बाजूला पडेल? डाव्या बाजूला. माझं तोंड कोणत्या दिशेला पाहिजे? उत्तर दिशेला. जसं आता मी थांबलोय, माझा चेहरा वरती आहे, माझ्या ह्या बाजूने सूर्यप्रकाश येतोय, त्यावेळेस जर मी दक्षिणेकडे बघत असेल तर माझ्या उजव्या साईडला पडेल तो सूर्यप्रकाश. पण उत्तरेकडे तोंड असल्याच्या बादच हा सूर्यप्रकाश माझ्या लेफ्ट साईडला पडेल. म्हणून याचं योग्य उत्तर काय असेल? उत्तर. माझे तोंड कोणत्या दिशेला असेल? तर उत्तर दिशेला. पुढे 25चा 8%. सोपं आहे बघा. 25 6 म्हणजे गुणिले 8% म्हणजे भागिले 100. हा म्हणजे बरोबर कितीच्या, किती माहिती आहे का? माहिती नाही. किती एक्सच्या 50% आहे. टक्के म्हणजे भागिले 100. मला एक्स काढायचा आहे, जो भागिले तो गुणिले, जो गुणिले आहे तो भागिले. हे जाग्यावर 100 कट. 25 गुणिले 8 हे गुणिले 50 भागिले 50 बरोबर एक्स झाला. 25 दोन्ही 50 बेचोक 8 एक्स बरोबर किती असेल? 4. योग्य पर्याय नंबर 1 बरोबर. समजला? चलो पुढे. जसे 7.5% दराने एका रकमेचे 4 वर्षाचे व्याज 960 रुपये येते, तर मुद्दलाची रक्कम किती? सोपं आहे. सरळ व्याजाचा फॉर्म्युलाच आहे की म गुणिले द गुणिले क भागिले 100. सरळ व्याज किती रुपये आहे? 960 रुपये. मुद्दल माहिती आहे का रे? काढायचे मुद्दल. व्याजाचा दर माहिती आहे. दर किती? 7.5% गुणिले कालावधी आहे 4 भागिले 100. जो भागिले तो गुणिले, जो गुणिले तो भागिले. या 960 ला हा भागिले 100 गुणिले 100 गेला भागिले 7.5 गुणिले 4 बरोबर मुद्दल. पहिली स्टेप, खाली पॉइंट आहे, हा पॉइंट कट कर, वर 1 झाला. 25 त्रिक 75, 25 चौक 100 वरचा 0. परत 3 1 3, 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6 वरचा 0. परत 4 1 4, 4 1 4, हा 0 ह्याच्या लाव, म्हणजे तुझं खरेदी किंमत असेल 3200 रुपये. किती असेल? 3200 रुपये. समजलं? चलो पुढे. एका विद्यार्थ्याच्या 6 विषयातील गुणांची सरासरी 12 आहे. 6 विषय आणि या 6 विषयाच्या गुणांची सरासरी 12 आहे. मग बेरीज किती झाली 6 विषयाची? 72 गुण. 6 विषयाची बेरीज आहे, 6 विषयाची 72 गुण. त्या 6 पैकी त्यांनी 5 विषय दिलेत. 8, 13, 9, 12 आणि 11. मग या 5 ची किती होईल बघ बर. 12 अधिक 8 20. 20 आणि हे 20 40. 40 आणि 13 किती? 40 आणि 13 53.
हे 53 गुण 5 विषयाचे. किती विषयाचे? 5 विषयाचे. बरोबर. 5 विषयाचे 53 आणि 6 विषयाचे 72. मग 6वा विषय काय होईल? 6 मधून 5 वजा कर. हे 53 वजा कर. म्हणजे 6वा विषय असेल 12तून 3 गेले 9, 6 मधून 5 गेला 1. 6व्या विषयामध्ये त्या विद्यार्थ्याला 19 गुण मिळाले. किती गुण मिळाले? 19 गुण. समजलं? चलो पुढे. हा पुढचा सोपा आहे पहा. आगगाडीला विमान म्हटले. सगळ्यात शेवटी बघायचं, जहाज कोठे आकारले जाते? जहाज हे समुद्रामध्ये आकारले जाते. आणि समुद्राला काय म्हटले? समुद्राला आकाश म्हटले. म्हणून उत्तर पर्याय नंबर 1 बरोबर. ओके, पुढे. खालील आकृतीमध्ये किती चौकोन आहेत? नंबर टाकायचे 1 2 3 आणि खाली पण 1 2 3. चौकोन म्हटलं ना, वरच्यांची बेरीज करायची. 1 2 अधिक 3 किती? 6. आणि उभ्यांची बेरीज करायची. 1 2 3 6. मग 6 6 चौकोन म्हटलं की दोघांचा गुणाकार 6 6 36. पर्याय नंबर 3 बरोबर. आणि जर त्यांनी विचारलं चौरस किती, तर ह्या आडव्यांची बेरीज करायची आणि ह्यांची बेरीज करायची. ओके, चलो पुढे बघा. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी खालीलपैकी कोणता अंक कधीच नसतो? बघा, 1चा वर्ग आहे पहा. 1चा वर्गच्या एकक स्थानी 1 असतो. 2चा वर्ग आहे त्याच्या एकक स्थानी 4. 3चा वर्गच्या एकक स्थानी 9. 4च्या वर्गाच्या एकक स्थानी 16. बरोबर. 16 म्हणजे एकक स्थानी किती आला? 6 आला का नाही? 6. 5चा वर्ग आहे. 5च्या वर्गाच्या एकक स्थानी किती असेल? 25. बरोबर. 6च्या वर्गाच्या एकक स्थानी 36 राहतं, घेतलंय. 7च्या वर्गाच्या एकक स्थानी 49. 9. 8च्या 64. 4. म्हणजे ह्या वर्गांच्या एकक स्थानी मी सांगितलंय बेसिक लेक्चर मध्ये 1 4 5 6 9 हे अंक असतात. त्याच्यामध्ये 2 हा अंक नसतो एकक स्थानी. म्हणून पर्याय नंबर किती बरोबर असेल? 4 बरोबर. पुढे बघा. 9:30 वाजता घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांच्यात किती अंशाचा कोन होईल? 30 गुणिले 30 गुणिले तास. तास किती? 9 वजा 11/2 गुणिले मिनिट. मिनिट किती? 30. ओके. 9 त्रिक 27. हे 270 वजा 30 ला भाग दिला 15 आले. 15 गुणिले 11 165. करा वजा बाकी. 10तून 5 गेले 5. 7तून 6 शून्य. 2 मधून 2 1. 105. पर्याय नंबर किती बरोबर? 4 बरोबर. ओके. 5 मुले एका रांगेत बसले आहेत. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला. राजेश हे चेहरे यांचे तोंड वरच्या दिशेला आहेत. असे बसलेत एका लाईन मध्ये असे. राजेश हा संदीपच्या डाव्या बाजूला, म्हणजे संदीप हा इथं असेल. संदीप इथं बसलाय. एक हा 2, इथं एक 3 असेल, इथं एक 4 आणि हे 5 मुलं. ओके. त्याच्यानंतर व संदेशच्या उजव्या बाजूला बसलेला आहे कोण? राजेश. संदेशच्या उजव्या बाजूला आणि संदीपच्या डाव्या बाजूला. विपुल हा संदेशच्या डावीकडे. विपुल हा संदेशच्या डाव्या बाजूला, मात्र पवनच्या उजव्या बाजूला. सिंपल, साधं लावून दिले, फक्त बघायचे. तर दोन्ही कडेच्या बाजूला कोण? एक पवन आणि एक संदीप. पर्याय नंबर 1 बरोबर. समजलं? खूप भारी प्रश्न आणि खूप भारी पेपर होता. ज्या मुलांनी अभ्यास केलाय त्या या वर्षी तुमच्या आई वडिलांचं स्वप्न हे नक्की पूर्ण होणार आहे बाळांनो. ज्याची खरंच म्हणजे एक बेसिक पासून ज्या व्यक्तीने कष्ट मेहनत घेतले त्या व्यक्तीला या वर्षी 100% त्यांच्या संघर्षाला अपूर्ण विराम भेटणार आहे.
अनिल हा सुनील पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. म्हणजे काय? अनिल आणि सुनील या दोघातला फरक 7 वर्षे आणि दोघांच्या वयाची बेरीज अनिल अधिक सुनील या दोघांच्या वयाची बेरीज आहे 43 वर्षे. मी याच्या आधी सांगितलंय की ज्या वेळेस दोघांच्या वयाची वजाबाकी आणि दोघांच्या वयाची बेरीज दिली जाते त्यावेळेस त्या दोघांचं वय काढायचं कसं? एकदा 43 अधिक 7 याला भागिले 2 करायचे. 43 अधिक 7 किती? 50 आणि या 50 ला भागिले 2 म्हणजे हे किती वर्ष आलं? 25 वर्ष. बरोबर ना? बे दोन्ही 4, एक उरला, बे पंचे 10. एक 25 झाला. हा 25 कोण आहे? अनिल हा सुनील पेक्षा हा सुनील आहे. 25 कोण आहे? सुनील. कारण का? सुनील हा मोठा आहे आणि अनिल हा छोटा आहे. एकदा ह्या दोघांची वजाबाकी करून उत्तर काढायचं किंवा या 25 मधून 7 कमी करा म्हणजे अनिलचं वय असेल 18 वर्ष. किती वर्ष असेल? 18 वर्ष. कारण का? अनिल हा सुनील पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. 25 मधून 7 गेले. अनिलचे वय असेल 18 वर्ष आणि अनिलचं वय किती हाच प्रश्न विचारलाय. याचं योग्य उत्तर असेल 18 वर्ष. समजला? पुढे जाऊ. शंभर मीटर लांब व 80 मीटर रुंद आयताकृती मैदानाला 4 पदरी तारेचे कुंपण करायचे आहे तर एकूण किती मीटर तार लागेल? मी याच्या आधी पण तुम्हाला आयतच आपल्या बॅच मध्ये शिकवले पूर्ण बेसिक पासून की आयताच्या समोरासमोरील बाजू या एकरूप असतात. समोरासमोरील बाजू कशा असतात? एकरूप असतात. आयताची एक बाजू लांबी आहे 100 मीटर आणि रुंदी आहे 80 मीटर. यावरून आयताची परिमिती काय होईल बघा. ही 100 असेल तर ही पण 100, ही 80 असेल तर ही पण 80. मग सोप्या भाषेत परिमिती म्हणजे माहिती आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. पण इथं शॉर्टकट काढू. 100 अधिक 100 200, 200 अधिक 80 280, 280 अधिक प्लस 80 किती झाले? 360. मग आयताची परिमिती आली 360 मीटर. हे एकदा झालं, एक कुंपण या ठिकाणापासून इथपर्यंत ते इथपर्यंत ते इथून इथपर्यंत म्हणजे पूर्ण याच्यासाठी एक फेरी पूर्ण करण्यासाठी किंवा एक पदरी कुंपण करण्यासाठी 360 मीटर तार लागणार आहे. पण तुला किती पदरी पाहिजे? 4 पदरी. म्हणून याला गुणिले 4 करा. 0 साइन चौक 24, 2 गेले 4 3 12 14, 1440 मीटर तार लागेल. किती मीटर? 1440 मीटर तार लागेल. पर्याय नंबर किती बरोबर आहे? 3. चला, समजलं व्यवस्थित प्रॉपर? काही अडचण नाही ना? हे प्रश्न खूप महत्वाचे, कॉपी पेस्ट होणार आहे. यातलेच काही क्वेश्चन हे पुणे जिल्ह्याला देखील विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळे व्यवस्थित ना मी जेवढं सांगतोय ना त्या प्रकारे जर तुम्ही गणित या विषयाचा जर अभ्यास केला ना बाळांनो 100% हमखास सांगतो गणितामध्ये 50 पैकी 50 देखील मार्क घेताल तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता मिळून. फक्त मी ज्या प्रकारे सांगतो ना त्याच्यावर फोकस करत चला. ओके, पुढे आता हा जर पुढचा क्वेश्चन बघितला ना बाळांनो, हा पुढचा क्वेश्चन ना श्रेणी टॉपिक मधला आहे. बरोबर, काय सांगितलंय? रघु एका रिक्षात बसला तेव्हा मीटर भाडे 15 रुपये होते. आठवतं करे? हा एक फॉर्म्युला दिला होता पा, ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हा दिला होता का नाही फॉर्म्युला? आठवतो? ए म्हणजे काय? पहिलं पद. पहिलं पद म्हणजे जेव्हा बसला त्यावेळेस मीटर भाडे किती रुपये होते? 15. अधिक एन म्हणजे एनवे पद, किती किलोमीटर प्रवास केला? 22. हा 22 वजा 1. आता डी म्हणजे काय सर? डी म्हणजे फरक. डी म्हणजे फरक. प्रत्येक किलोमीटरला 3 रुपये वाढ म्हणजे यांच्यातला फरक किती? 3.
करा. हा 15ला 15 अधिकला अधिक 22 मधून 1 गेला 21 गुणिले 3. पहिल्यांदा गुणाकार करायचा 21 त्रिक 63. मग करा 15 अधिक 63 78 किलोमीटर बॅच मध्ये जा आणि जशास तसा सेम सेम क्वेश्चन मी जो घेतलाय तोच क्वेश्चन विचारलाय. समजला? बॅच मध्ये जशास तसा आहे. पुढचा बघा. खूप महत्वाचे तुम्ही ह्याच्या आधी पण मी सांगितले, ज्या व्यक्तीने आपली बॅच बॅच कंप्लीट केले ना बाळांनो, त्या व्यक्तीला काहीच अडचण येत नाही. आणि याच्या नंतरची जी बॅच आहे ना, वर्दी बॅच म्हणून, ती तर अत्यंत खूप उपयुक्त आहे. म्हणजे जे नवीन विद्यार्थी असतील ना, त्यांच्यासाठी त्या बॅच मध्ये ग्राउंड बद्दल तुम्हाला पूर्ण माहिती भेटणार आहे. त्या बॅच मध्ये डाएट काय करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, काय खाल्लं पाहिजे, या सर्व गोष्टी सांगणार आहे त्या बॅच मध्ये. तुम्हाला 100 मीटर प्रॅक्टिसचे व्हिडिओ देखील भेटणार आहे. 1600 मीटर प्रॅक्टिस साठी काय करावं लागेल, दम कमी लागण्यासाठी तुम्हाला कोणता वर्कआउट करावा लागेल, गोळा आउट ऑफ करायचा असेल तुम्हाला नवीन विद्यार्थ्यांना, त्याच्यासाठी काय करायचं असेल, तर तुम्ही ग्राउंड हे 40 प्लस कसे घेऊन जाताल आणि पेपर हा 90च्या जवळ घेऊन जायची जी जिम्मेदारी आहे ना, ती वर्दी बॅच पूर्ण करून देणार आहे बाळांनो. त्याच्यामुळे वर्दी बॅच नवीन मुलांसाठी ना खूप महत्वाची आहे. जे आपले जुने मुलं आहे ना, आता जे मुलं मला पाहताय ना, त्यांनी जे नवीन मुलं येतील ना, त्यांना फक्त एकच सांगा की वर्दी बॅच सरांची घ्या. खूप त्याच्यामध्ये 100% हमी देतो, हमी सांगतोय हमी. त्याच्यामध्ये 100% फायदा होणार आणि तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे. ओके. काही अडचण असेल ना, त्याच्याबद्दल आपला नंबर आहे, त्या नंबरवर कधीही कॉल करा. एनी हाऊ कंडिशन तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन भेटेल. ठीक. आता ही जी आपली जी काही बॅच आहे ना, ती बॅच आपलं जे लक्षद्वीप चॅनल आहे, बरोबर, लक्षद्वीप अकॅडमीचा जो ऍप आहे ना, त्या ऍप तुम्ही जर प्ले स्टोअरला गेले, त्याच्यावर लक्षद्वीप अकॅडमी म्हणून जर सर्च केले, तर 100% तुम्हाला आपला ऍप भेटेल. तो ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्याच्या बाद तुम्हाला तिथे सर्व बॅचेस भेटतील. एक आपली पोलीस भरतीची बॅच आहे, परत मराठी व्याकरण स्पेशल बॅच आहे, गणित बुद्धिमत्ता स्पेशल बॅच आहे आणि त्याच्यामध्ये वर्दी बॅच आपण ऍड केलेली आहे. ते वर्दी बॅच तुम्हाला घ्यायची आणि कमी फी ठेवणार आहे. तिच्यामुळं तुम्ही काहीच टेन्शन नका घेऊ. रिझल्ट द्यायची जिम्मेदारी ही आमची असेल. एकदा ॲप डाउनलोड केला नसेल तर तुमच्या मोबाईलमध्ये ॲप हा डाउनलोड करा आणि काही अडचण आली तर आपला जो मोबाईल नंबर आहे 8832960329 यावर जर तुम्ही कॉल केला तरी काही अडचण नाही. ओके. असं पुढे बघा. योग्य पर्याय ओळखायचा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय. सोपं आहे. 4चा वर्ग करायचा आहे 16 आणि या 8चा वर्ग करायचा आहे 64. 16 अधिक 64 80. सेम. 6चा वर्ग कर 36. 9चा वर्ग कर 81. दोघांची बेरीज 117. पुढे 7चा वर्ग 49. 3चा वर्ग 9. 49 अधिक 9 हे झाले 58. पर्याय नंबर किती बरोबर? 3 बरोबर. चलो पुढे बघा. योग्य पर्याय ओळखा. परत बुद्धिमत्ता. 66 कसा आलाय पहा. 6 आणि 4 किती रे? 10. 10 आणि 5 15. 15 अधिक 7. 15 आणि 7 22. आणि या 22 ची तिप्पट करायची. 22 ची तिप्पट किती? 66. ओके. परत 10 अधिक 9 19. 19 अधिक 2 21. 21 अधिक 4 25. आणि या 25 ची तिप्पट केली, मध्ये आली 55. सेम कंडिशन. 13 अधिक 7 20. 24. 24 आणि 3 27. 27 ची तिप्पट किती रे? 81. सेम. 12 अधिक 8 20. 20 आणि 6 26. 26 आणि 3 29. 29 ची तिप्पट किती होईल? 87 होईल. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 3 बरोबर. पुढे सोपा होता. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या माहितीच पाहिजे. 4 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या 9998 व 3 अंकी लहानात लहान विषम संख्या.
लहानात लहान 3 अंकी विषम संख्या 101 यांच्यातील फरक. 8 मधून 1 गेला 7, 9 ला 9, 9 मधून 1 गेला 8, 9, 98, 97. पर्याय नंबर किती बरोबर? 2 बरोबर. एका दिवसात एकूण किती मिनिटे असतात? एका दिवसामध्ये 24 तास असतात आणि या तासामध्ये प्रत्येक तासामध्ये 60 मिनिटे असतात. तर एका दिवसामध्ये 24 सक 144 1440 मिनिटे असतात. किती असतात? 1440 मिनिट. पुढे खाली दिलेल्या शब्दाच्या संच कोणत्या वेन आकृतीने दाखवता येतील? काय दिले बघा. पाळीव प्राणी, 14 वर्षाखालील मुले आणि बाल कलाकार. बाळांनो, हा पाळीव जो प्राणी आहे ना, याचा काहीच संबंध नाही या दोघांशी. म्हणजे ह्या दोन आकृत्या जागेवर कट झाल्या. ओके, राहिला फक्त या दोन पैकी उत्तर आहे काहीतरी. पहिल्यांदा पर्याय वाईज पण कसं तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायचा हे पण आपण सर्व गोष्टीनं सांगितले बॅच मध्ये. त्याच्यामुळे बॅच खूप महत्वाची असते. हे दोन जागेवर कट झाले, राहिले किती रे? फक्त 2 ऑप्शन. आता पुढे बघ. 14 वर्षाखालील मुलं, 14 वर्षाखालील मुलं हे बाल कलाकार असू शकतात. असू शकतात असं नाही की ते नसू शकतात. कलाकार हा शब्द, बाल म्हणजे लहान, बरोबर ना? मग ते असू शकतात म्हणून एकमेकात आलं. असू शकतात आणि नसू शकतात म्हणून ते एकमेकात, आणि हा पाळीव प्राणी वेगळा निघाला म्हणून याचं योग्य पर्याय नंबर किती बरोबर असेल? 4. समजला? चलो पुढे बघा. काही इंजिनियर नोकरी करतात. काही इंजिनियर नोकरी करतात. ओके, झाला पहिला. पंकज इंजिनियर आहे. पंकज हा इंजिनियर आहे. ओके, हा पंकज. हा ओके. आता पहिला अनुमान काय बघा. काही इंजिनियर नोकरी करत नाही. बरोबर आहे ना? ते काही इंजिनियर नोकरी करतात, काहीच करतात. पूर्ण करतात का? नाही. काही करतात, काही करत नाहीत. म्हणजे पहिलं अनुमान सत्य, बरोबर आहे. काही इंजिनियर नोकरी करतात, काही करत नाहीत. एकदम अनुमान परफेक्ट आहे लॉजिकली. दुसरं आहे, पंकज नोकरी करतो. करतो किंवा नाही करतो हे तुला माहिती नाही. हो किंवा नाही याच्या पद्धतीत आहे, हे निश्चित सांगू नाही शकत तू. पंकज हा इंजिनियर आहे पण नोकरी करतो का नाही हे तुला माहिती नाही. हो किंवा नाही याच्यात आहे. त्यामुळे हे दोन्ही लागू नाही होत. आणि तिसरा, सर्व नोकरी करणारे इंजिनियर आहेत. काय रे भाऊ, त्यांनी सांगितलंय ना, सर्व नोकरी करणारे इंजिनियर नाहीत, काहीच इंजिनियर नोकरी करतात. म्हणून हे तिन्ही पण चूक. फक्त अनुमान क्रमांक 1 बरोबर असेल. तर्क आणि अनुमान हा पण टॉपिक खूप महत्वाचा आहे. सेम क्वेश्चन परत कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये विचारला जाऊ शकतो. बघा, बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नाची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत बरोबर येणाऱ्या उत्तराला 5 गुण आणि प्रत्येक चुकलेल्या उत्तराला 2 गुण कमी होतात. पार्थने सर्व प्रश्न सोडवले, त्यात 10 प्रश्नाची उत्तरे बरोबर आली तर त्याला किती गुण मिळतील? पहिली गोष्ट, बरोबर गुण असेल ना, बरोबर उत्तर असेल किंवा बरोबर प्रश्न असेल ना, तर 5 गुण भेटतात. जर प्रश्न चुकला तर किती गुण कमी होतात ते महत्वाचं आहे. बरोबर जो प्रश्न आहे ना त्याला 5 गुण भेटतात आणि जे चुकीचे प्रश्न आहे ना त्याला 2 गुण कमी होतात. अरे बाळांनो, पण 2 गुण कमी नाही होत. येणारे 5 गुण आणि हे 2 गुण टोटल 7 गुण कमी होतात. किती गुण कमी होतात? 7 गुण कमी होतात. आता त्यांनी 10 प्रश्नाची उत्तरे बरोबर दिली
म्हणजे चुकीची किती दिली उत्तरे? चुकीची उत्तरे किती दिली त्यांनी? चुकीची उत्तरे तर 10 प्रश्नाची उत्तरे चुकीची दिली. एकाला 7 गुण तर 10 प्रश्नाला त्याचे 70 गुण कमी झाले. किती गुण कमी झाले? 70 गुण. त्याला किती गुण पडले असतील बघा. 20 प्रश्न होते. जर 20च्या 20 बरोबर आले असते तर शाला 100 गुण भेटले असते. पण 100 पैकी त्यांनी 70 गुण चुकीचे केले तर बरोबर 30 गुण भेटले. किती गुण भेटले? 30 गुण. ओके. चलो पुढे बघा. सी डी ई एफ ई एफ बरोबर, दोनचा फरक. सी डी ई एफ जी एच आय जे के एल. ओके. इथं बघा 2 नंतर 2 नंतर पण कितीचा? 2चा. तसंच जे के एच आहे ना, एच नंतर आय जे के एल एम एन ओ पी क्यू. 2चा फरक आहे. इथं 2चा फरक, इथं 2चा. यू नंतर व्ही डब्ल्यू एक्स नंतर ए नंतर बी सी. इथं पण 2चा आहे. पण इथं जर बघितलं ना, एन नंतर आय नंतर आय जे के, इथं 1चाच फरक येतो पहा. इथं पहिल्यांदा 1चा येतो नंतर माग जातो. म्हणून याच्यामुळं पर्याय नंबर 4 हा विसंगत घटक आहे. पुढे बघा आता. काय इथं ए एस डी बी एस ए सी डी एस बी ए एस डी बी बी एस सी टी. मोजा पूर्ण किती आहेत मोजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आहेत. 18 म्हटल्याच्या बाद किती कितीचा गट करता येईल बघा. जर 18 केले 1 2 3 4 5 6चा गट करू शकता का? किंवा 3चा होतो का बघा. बघा कितीचा गट होईल. 1 2 3 4 5. बरं 5 5चा करा. ओके. ए सी डी बी ए सी डी बी बी. ओके. परत इथं एक ए सी डी बी बी. ओके. आणि इथं ए सी. मग काय आलं बघा. इथं सी बी बी सी ए सी डबल बी सी ए सी डबल बी सी ए. पर्याय नंबर किती बरोबर असेल? 3 बरोबर. पुढे बघा. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? ते 703 म्हणजे 0. भाग जातो. 3 दोन्ही 6 उरला 1 10 झाले. 3 त्रिक 9 3 त्रिक 9 2.3 आलं. लहान विचारला. 0.50 झाले. 6 8 48 2 उरले. साइन दोन्ही 12 साइन त्रिक 18. परत 0.20 झाले. 4 5 4 20. परत 0.30 झाले. 5 6 30 म्हणजे हे 40 हे 60. तर त्यांनी काय विचारलंय? लहान कोणता? तर याच्यामध्ये लहान दिसतोय मला 0.40 म्हणजे उत्तर असेल 2/5 हा सर्वात लहान अपूर्णांक. पुढे. एका सभागृहात पहिल्या रांगेत 24 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 27, तिसऱ्या रांगेत 30. आपण श्रेणी या टॉपिक मधला आहे. एकूण 30 रांगा असल्यात एकूण किती खुर्च्या असतील? पहिल्यांदा ना या 30व्या रांगेमध्ये किती खुर्च्या असतील ना ह्या काढ्या. कशा काढायच्या? एन बरोबर ए अधिक एन वजा 1 गुणिले डी. हे म्हणजे पहिलं पद. पहिल्या रांगेमध्ये किती खुर्च्या आहेत? 24 अधिक एन म्हणजे टोटल रांगा किती आहेत? 30 वजा 1 गुणिले डी म्हणजे फरक. पहिल्यात 24 दुसऱ्यात 27 तिसऱ्यात 30. फरक कितीचा आहे? 3चा. हे 24 अधिक 29 गुणिले 3
24 अधिक 29 त्रिक 87 म्हणजे 30व्या रांगेमध्ये किती चेअर असतील बघ. 4 3 7 4 11 8 2 111 खुर्ची असेल. कितव्या रांगेत? तिसऱ्या. पण त्यांनी काय विचारले माहितीये का? एकूण किती खुर्ची असेल? एकूण पहिल्या रांगेत 24, दुसऱ्या 27 असं, तिसऱ्या रांगेत 111. एकूण म्हटलं ना एकूण, मग काय करायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. पहिली संख्या म्हणजे पहिल्या रांगेत 24 अधिक शेवटच्या रांगेत 111 भागिले 2 गुणिले एकूण रांगा किती आहेत? 30. 30 ला 2 ने भाग दे, हा 15. 124 अधिक 111 किती? करा बेरीज. हा 4 आणि 1 5 3 135 गुणिले 15. 15 5 75, 7 गेले 15 त्रिक 45 अधिक 7 52, 5 गेले 15 आणि 5 20 25 पुढच्या असतील. जशाच तसा हा कोकिळामधल्या आपलं नितीन महाले सरांचं जे पुस्तक आहे कोकिळा, त्याच्यातल्या सराव संच मधला हा जशाच तसा प्रश्न आलेला आहे. समजलं? चलो पुढे. पायासारखा करा. सर्वात मोठी संख्या 27 आहे. पायासारखा 27 झाला. ओके. त्या 9 ने भाग द्या. 9 त्रिक 27 गुणिले 3. 3 ने भाग द्या 27 ला. 3 9 27 गुणिले 9 आणि 27 1 27 गुणिला 1 करा. 8 त्रिक किती रे? 24. अधिकला अधिक 17 9 153 वजाला वजा 23 1 23. चलो काय उत्तर असेल बघा. 24 अधिक 153, 4 आणि 3 7, 5 आणि 2 7 आणि हा एक वजा 123 आपलं 23 भागिले 27. 177 मधून 23 गेले, 7 मधून 3 गेले 4, 7 मधून 2 गेले 5 आणि हा एक जसाच तसा भागिले 27. 9 ने भाग जातो का बघा बरं का? आहे ऑप्शनला. 154/27 ऑप्शन नंबर किती बरोबर असेल? 1 बरोबर. पुढे बघा. सोपं आहे. 4 8 24 48 144 288 पुढे काय? किती सोपं आहे बघा. 4 गुणिले 2 8, 8 त्रिक 24, परत 24 दोन्ही 48. याचा अर्थ पहिल्यांदा 2 ने गुणाकार, नंतर 3, नंतर 2, परत 3, परत 2 आणि आता 3 म्हणजे 288 ला 3 ने गुणा. 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 25 26, 3 दोन्ही 6 आणि 2 8, 864. पहिल्यांदा 2, नंतर 3, नंतर 2, नंतर 3, नंतर 2, नंतर 3. ओके. चलो पुढे. जय व अजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. अजय आणि अजय यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:5. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 64 वर्ष आहे. आजच्या वयाची बेरीज 64 आहे. आजचं गुणोत्तर 5 असतीने आजच्या वयाची बेरीज दिली आहे, तर या दोघांची बेरीज करायची. किती? त्याला एक 6 चल लावा. 5 अधिक 3x अधिक 5x बरोबर 64. ओके. 5 आणि 3 किती झाले? 8x बरोबर 64. तर x बरोबर किती भेटल? 64 भागिले 8. 8 8 64. x बरोबर किती भेटला? 8. मग 4 वर्षापूर्वी अजयचं वय. अजयचं आजचं वय किती असेल हे काढा. आजचं वय हा 5x आहे. अजयचं आजचं वय असेल 5 गुणिले 8. 8 पंच किती वर्षे? 40 वर्ष आजचं वय. पण त्यांनी विचारलंय 4 वर्षापूर्वी. 40 मधून 4 कमी करा. 4 वर्षापूर्वी अजयचं वय असेल 36 वर्ष. समजला? किती वर्ष असेल? 36 वर्ष. पुढे
एका वर्गातील 24 मुलांचे सरासरी वजन 40 आहे. 24 मुलांचे सरासरी वजन 40 आहे. जर मी या दोघांचा गुणाकार केला तर मला काय भेटल? एकूण बेरीज भेटल 24 मुलांची. 24 चोक 96, 960 किलोग्रॅम हे 24 विद्यार्थ्यांचं एकूण वजन. त्यानंतर 36 मुली, 36 मुलींचं सरासरी वजन 45 किलोग्रॅम आहे. ओके, तर 36 गुणिले 45 या दोघांचा बाजूला गुणाकार करून घ्या. म्हणजे त्या मुलींचं वय किती भेटल? 5 त्रिक 15, 18, 24 ला 4, 4 3 12, 14, 0 12, 5 6, 1620 किलोग्रॅम हे मुलींचं भेटलं आणि वरचं मुलांचं. तर त्यांनी वर्गांचे सरासरी विचारले. मला सांग, वर्गामध्ये 36 मुली आहेत, 24 मुलं आहेत, तर टोटल वर्गामध्ये किती विद्यार्थी झाले? 3 4 60. किती झाले? 60. या 60 विद्यार्थ्यांचं वजन किती? बेरीज करा. 16 अधिक 9 25. 25 से किती? 80 किलोग्रॅम. 60 विद्यार्थ्यांची बेरीज झाली. मग सरासरी किती असेल? सरासरी 25 से 80 भागिले 60. 0 0 कट. साइन चौक 24, एक उरला, साइन त्रिक 18. या प्रत्येकाचं सरासरी वजन असेल 43 किलोग्रॅम. किती असेल? 43 किलोग्रॅम. पुढे हुशार व्यक्ती विचारवंत आहेत. हुशार हे व्यक्ती विचारवंत आहेत. हे हुशार व्यक्ती हे काय आहेत? विचारवंत आहेत. ओके, शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. शास्त्रज्ञ हे हुशार व्यक्ती असतात. शास्त्रज्ञ हे विचारवंत आहेत. बरोबर आहे. कारण का बघ, हुशार व्यक्ती विचारवंत असतात. हुशार जेवढे कोणते हुशार व्यक्ती असतील ना तेवढे विचारवंत आहेत. मग शास्त्रज्ञ हे हुशार आहेत, हुशार हे विचारवंत असतात. म्हणजे हा पहिला निष्कर्ष योग्य आहे. कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. कोणतीही हुशार व्यक्ती शास्त्रज्ञ नाही. दुसरा लागू होईल का? नाही होत. असं काही सांगितलंय का? नाही. म्हणून अनुमान फक्त एक बरोबर. ओके, चलो पुढे बघा. जे के एल एम एन ओ पी क्यू हे 8 लोक एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेत समान अंतरावर चर्चा करत बसले असतील तर करत असतील व पी हा उत्तरेला बसलेला असेल तर यल हा कोणत्या दिशेला असेल? घड्याळाची काट्या 1 2 3 4 5 6 7 8. पी हा व्यक्ती उत्तरेला आहे. पी हा उत्तरेला. ओके, आता त्यांनी काय सांगितले? पी नंतर कोणता व्यक्ती बसतोय? क्यू बसतोय घड्याळाच्या काट्यानं. लास्ट झाला. आता जे नंतर जे के एल एम एन असं येणार. हा जे के एल एम एन ओ झाले का? जे के एल एम एन ओ पी क्यू. तर त्यांनी सांगितलंय यल हा कोणत्या दिशेस आहे? यल हा खाली दक्षिण दिशेला आहे. यल हा कुठं आहे? दक्षिण दिशेला आहे. समजला? चलो पुढे बघा. नव्याण्णव नंबर यल एल एम के नंतर के यल. तसं आय आय जे के एक सुटला. ए बी सी आला. एल सी बरोबर. एन एन एम के एन एन नंतर काय येतो बघा? एन नंतर एम एन एन
ओ पी दोन सुटले, ओ आणि पी सुटला क्यू आला, तसा आर, आरच्या नंतर काय येईल, आरच्या नंतर बघा एबीसीडी जर बघितले आरच्या नंतर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर, आर एस टी यू येईल, यू. ओके, आणि यू कुठे दिसतो रे, फक्त पर्याय नंबर 2 ला दिसतो. संपला क्वेश्चन. झाले का. आणि शेवटचा लास्ट क्वेश्चन बघा. ब्रिटिश हा शब्द ब्रिटिश इंग्लिश हा शब्द असा तर त्याच भाषेत बघा किती सोपं आहे. ISHH सेम जशाच तसे शेवटचे जे 3 आहेत ना, 3 जशाच तसे हा शेवटचे 3 प्रत्येक ठिकाणी आहेत का नाही, हे बघ हा पहिला कट बाकी आहेत. हा ओके, आता बघ बी ला सी घेतलाय तसा एस ला काय असेल, टी असेल. झाला. आर ला काय घेतलाय, आर ला टी घेतलाय, आर एस टी एक घर सोडून. तसंच ई ए बी सी डी ई एफ जी काय असेल, जी असेल. ओके, जी कुठं आहे बघ, हे बघ हा पण कटला आता. आणि हे बघ जी आहे इथं, दोघांपैकी एक उत्तर आहे. आता त्याच्यानंतर पुढे काय घेतलं बघ, यल आईला काय घेतलाय, आईला घेतला एल, आय जे के एल दोन घर सोडून. तसं एल ला 2 घर सोड, आय जे के एल एम एन ओ, ओ पाहिजे ओ, आणि हा इथं ओ आहे. पर्याय नंबर किती बरोबर असेल, 2 बरोबर. बाकी सोडवायची पण गरज नाही. समजला. पहिल्यांदा 1चा फरक, नंतर 2चा फरक, नंतर 3चा फरक आहे. असे जे काही प्रश्न होते हे पूर्ण ना व्यवस्थित तुम्हाला समजण्यासारखे पूर्ण प्रश्न आपण जेवढे काही विचारलेले प्रश्न असतील गणित आणि बुद्धिमत्तावरचे हे सर्व प्रश्न बघितलेत. या प्रश्नाचा तुम्हाला 100% हा सराव होणार आहे. आणि याच्यातील काही प्रश्न हे तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल ना, त्या विद्यार्थ्यांना 100% हे प्रश्न त्यांच्या जिल्ह्यामध्ये पण विचारले जाऊ शकतात. जरी असेच जशाच तसे नाही विचारले तरीही देखील तुम्हाला अशा टाईपचे प्रश्न तिथे विचारले जाऊ शकतात. त्यामुळे चुका कमी करा आणि जे आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं असेल बाळांनो ते कम्प्लीट करा. कारण का ते खूप तुमच्याकडून अपेक्षाने वाट पाहताय की माझा मुलगा या वर्षी हा भरती होणार आहे. त्याच्यामुळं आई वडिलांचं हे स्वप्न पूर्ण झालं पाहिजे. जाताना तुम्ही जिथं ज्या ठिकाणी तुमची परीक्षा असेल त्या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास तरी अगोदर जा आणि शांत माइंडने हा पेपर सराव करा. कारण का ही 2 वर्षाची आपली मेहनत आहे बाळांनो. जसं आपण इथं पेपर सराव करतो, जसे इथं मार्क पडताय ना, तसेच मार्क आपल्याला देखील तिथं पडले पाहिजे एवढंच सांगतो. आणि काही अडचण लागली ना, आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करा, 100% तुम्हाला भेटेल. ओके, चलो धन्यवाद.